श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात नारायणगाव आहे. तेथे भीमाजी पाटील नावाचे श्रीमंत गृहस्थ राहत होते. ते प्रेमळ आणि उदार होते. त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा नेहमी राबता असे. ते सर्वांचे आदरातिथ्य करायचे. 1909 साली त्यांना क्षयरोग झाला. त्यामुळे ते अंथरुणाला खिळले. वारंवार येणारी खोकल्याची उबळ, सतत येणारा ताप आणि इतर त्रासांमुळे ते खंगून गेले होते. त्यांच्या घरच्या मंडळीने नामांकित वैद्य डॉक्टर केले. देवादिकांना नवस केले, पण व्यर्थ. काहीही उपयोग झाला नाही. दुखणे वाढतच गेले. कुटुंबियांनी त्यांच्या जगण्याची आशाच सोडली होती. पाटीलही आजाराला कंटाळले होते. ते देवाकडे मरण मागत होते, पण तेही येत नव्हते. ते पुरते खचून गेले होते. एके दिवशी त्यांना नानासाहेब चांदोरकरांची आठवण झाली. त्यांनी चांदोरकरांना पत्र पाठविले. त्यात त्यांनी आपल्या दुर्धर व्याधीबद्दल लिहिले आणि त्यांच्या भेटीची इच्छाही व्यक्त केली. पत्र वाचून नानासाहेबांना खूप वाईट वाटले. त्यांनी पाटलांना पत्राचे उत्तर पाठविले. त्यात त्यांनी श्री साईबाबांच्या लीला वर्णन करून पाटलांना श्रींच्या दर्शनात शिर्डीत जाण्याचा सल्ला दिला. नानासाहेबांचे पत्र वाचल्यावर पाटलांना थोडा धीर आला. आपल्या आजारावर काहीतरी चांगला उपचार मिळेल याची त्यांना आशा वाटू लागली. श्री बाबांच्या लीलांचे वर्णन ऐकून त्यांना कधी एकदा बाबांना भेटतो असे झाले होते. त्यांनी घरातील मंडळींना शिर्डीला जाण्याची तयारी करण्यास सांगितले. बरोबर विश्वासू मंडळी घेऊन पाटील शिर्डीस आले. त्यांची गाडी मशिदीच्या चौकाजवळ थांबली. दोघा चौघांना त्यांना उचलूनच बाबांसमोर आणले. त्यावेळी नानासाहेब व माधवराव तेथेच होते. पाटलांना पाहून बाबा माधवरावांना म्हणाले, श्यामा, असे किती चोर आणून तू माझ्या अंगावर घालणार आहेस? तुझी ही कृती बरे नव्हे. यावर माधवराव काहीही बोलले नाही. भीमाजी पाटलांनी बाबांच्या चरणावर डोके ठेवून, बाबा, माझ्यावर कृपा करा, मला वाचवा, अशी आर्ततेने विनंती केली. त्यांची व्यथा पाहून बाबांना दया आली. ते म्हणाले, बाबा रे, भिवू नको. ज्या क्षणी तू शिर्डीत पाय ठेवलेस त्या क्षणी तुझे भोग संपले. अरे, इथला फकीर फार दयाळू आहे. तो दुःख दूर करतो, प्रेमाने जवळ घेतो. जो श्रद्धाभावाने त्याच्या मशिदीत येतो तो सुखावर आरूढ होतो. त्यावेळी साईबाबांची वचने ऐकून भीमाजीची चिंता सरली. पाटील थोडा वेळच साईच्या संगतीत होते, पण त्या अवधी श्रींच्या कृपेने त्यांना वारंवार येणाऱ्या रक्ताच्या उलट्या थांबल्या. बाबांच्या सांगण्यावरून ते भीमाबाईच्या घरी राहिले. काही दिवसांनी पूर्ण बरे होऊन ते जुन्नरला परतले. ते बाबांचे भक्त झाले. त्यांनी आपल्या उर्वरित आयुष्य साईनामातच घालविले. शिर्डीत बाळा गणपत नावाचा एक शिंपी राहत होता. तो साई भक्त होता. एके दिवशी त्याला थंडी वाजून ताप भरला. त्याने बरेच औषधोपचार केले. त्या उपचारांनी त्याला तात्पुरते बरे वाटायचे, पण ताप काही जात नव्हता. शेवटी तो बाबांना शरण गेला. त्यांच्या चरणी डोके ठेवून आर्ततेने म्हणाला, बाबा, मी काय पाप केले म्हणून हा हिवताप माझी पाठ सोडत नाही. मी औषधोपचार करून थकलो, पण काहीही फरक पडत नाही. आता तुम्हीच मला वाचवू शकता. त्याचे बोलणे ऐकून बाबांना दया आली. ते म्हणाले, बाळा, धीर सोडू नकोस. गावातील महालक्ष्मीच्या देवळाजवळ जाऊन एका काळ्या कुत्र्याला दहीभात खायला दे. तू बरा होशील. साईंचे वचन ऐकून बाळाला हायसे वाटले. तो दहीभात घेऊन महालक्ष्मीच्या देवळाजवळ आला. तेथे एक काळे कुत्रे दिसले. त्याने त्याला दहीभात खायला दिला. तेव्हापासून बाळाचा ताप उतरला. त्याला बरे वाटू लागले. प्रदीर्घ आजाराने गांजलेले अनेक लोक श्री बाबांकडे येत असत. ते त्यांना योग्य मार्गदर्शन करून व्याधीमुक्त करीत. एकदा श्रीमंत बुट्टी पोटदुखीने संत्रस्त झाले. त्यांना वरचेवर जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. पुष्कळ उपचार केले, पण काहीही उपयोग झाला नाही. व्याधीने ते इतके अशक्त झाले की त्यांना बाबांच्या दर्शनासाठी जाता येईना. हे वृत्त कळताच बाबांनी त्यांना मशिदीत बोलावून घेतले. त्यांना आपल्या समोर बसविले. ते बुट्टींना म्हणाले, आता उलटी केलीत वा शौचाला गेलात तर खबरदार, माझ्याशी गाठ आहे, हे लक्षात ठेवा. बाबांचे शब्द बापूसाहेबांना उद्देशून नसून त्यांच्या व्याधींना होते. त्या शब्दांचा दरारा एवढा मोठा की बुट्टींची व्याधीच पळून गेली. त्यांना बरे वाटू लागले. एकदा आळंदीचे एक स्वामी बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांना कानाचे दुखणे होते. कान इतका ठणकायचा की त्यांना रात्र रात्र झोप येत नसे. व्याधीमुक्त होण्यासाठी त्यांनी अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. मुंबईच्या डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ते जेव्हा मशिदीत दर्शनासाठी आले तेव्हा त्यांनी बाबांना कान बरा करण्याची विनंती केली. अल्लाह अच्छा करेगा असा आशीर्वाद देऊन बाबांनी त्यांना काही उपाय सांगितले.
स्वामी आळंदीला परतल्यावर 8च दिवसांनी त्यांचे पत्र आले. त्यात मजकूर होता, बाबांच्या आशीर्वादाने माझ्या कानाचा ठणका त्वरित थांबला. थोडी सूज होती म्हणून मी मुंबईच्या डॉक्टरांकडे गेलो. तोपर्यंत सूजही कमी झाली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगितले. बाबांच्या कृपेनेच मी या व्याधीतून मुक्त झालो. त्यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. मशिदीच्या सभामंडपाच्या फरशीचे काम सुरू करण्यापूर्वी आठवडाभर आधी काका महाजनींना जुलाबाचा त्रास होऊ लागला. तेव्हा औषधोपचार न करताच बाबांना जेव्हा बरे करायचे असेल तेव्हा ते करतील असा विचार करून ते गप्प राहिले. जुलाबाचे प्रमाण वाढले तेव्हा बाबांच्या आरतीची सेवा चुकू नये म्हणून ते मशिदीमध्येच बाहेरच्या बाजूला अंधाऱ्या जागी एक पाण्याचा तांबा भरून ठेवू लागले. बाबांची सेवा करताना पोटात कळ आली की ते तांब्या घेऊन पटकन बाहेर जाऊ नये. फरशीचे काम सुरू करण्यापूर्वी मंडळींनी बाबांची आज्ञा मागितली तेव्हा आम्ही लेंडी बागेतून परतल्यावर सुरुवात करा असे सांगून बाबा निघाले. ते परतून आले तेव्हा मुंबईचे व कोपरगावचे काही भक्त त्यांच्या दर्शनासाठी आले होते. तेवढ्यात पटांगणात जेथे रथ ठेवीत असत तेथे कुदळ मारून मजुराने फरशीच्या कामास सुरुवात केली. तो आवाज ऐकताच बाबा संतापले. हातात छटका घेऊन ते मोठ्याने ओरडून म्हणाले, कुदळ कोण मारतय? थांब, मी तुला कमरेतच लटका करतो. बाबांचा रुद्रावतार बघून कुदळ मारणारा पळून गेला. तेथे असलेली मंडळी पळाली. काका महाजनी सुद्धा घाबरून उठले. बाबांनी त्यांचा हात धरून त्यांना खाली बसवले. त्यावेळी त्यांचे लक्ष खाली पडलेल्या एका थैलीकडे गेले. त्या थैलीत शेरभर भाजलेले शेंगदाणे होते. बाबांनी मुठभर शेंगदाणे काढले, ते काकांना खावयास दिले. स्वतःही खाऊ लागले. मग ते पाणी प्यायले व काकांनाही पाणी प्यावयास दिले. एवढे झाल्यावर ते म्हणाले, काका, आजपासून तुझे जुलाब बंद. आता बाहेर जाऊन सर्व मंडळींना बोलावून आण. बाबांच्या आज्ञेप्रमाणे काकांनी सर्व मंडळींना मशिदीत बोलावून आणले. मशीद दर्शनार्थींनी भरून गेली. फरशीच्या कामात सुरुवात झाली. त्यानंतर काकांना जुलाबाचा त्रास झाला नाही. हरदास दत्तोपंत नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना 14 वर्ष पोटदुखीचा त्रास होता. बाबांची कीर्ती ऐकून ते शिर्डीस आले. त्यांच्या चरणावर डोके ठेवून म्हणाले, बाबा, या पोटदुखीने मी खूप हैराण झालो आहे. सध्या इतका त्रास होतो की वेदना सहनच होत नाही. या जन्मी मी कोणालाही छळले नाही, त्रास दिला नाही, पण या पोटदुखीने मी पूर्वकर्मच भोगत आहे. त्यांची अवस्था पाहून बाबांनी आपला वरदहस्त त्यांच्या डोक्यावर ठेवला. बरे वाटेल असे म्हणून त्यांना विभूती दिली. बाबांच्या सांगण्यावरून ते काही दिवस शिर्डीत राहिले आणि पूर्ण बरे होऊनच आपल्या घरी गेले. काका महाजनी यांचे थोरले बंधू गंगाधर पंत यांना सुद्धा पोटदुखीचा त्रास होता. त्यांनी बाबांना आपले दुखणे सांगितले. बाबांनी त्यांच्या पोटाला हात लावून येथे दुखते का असे विचारले. त्यांनी होय असे उत्तर दिले. बाबा म्हणाले, हे दुखणे अल्लाह बरे करील. तेव्हापासून गंगाधर पंतांची पोटदुखीच्या त्रासातून कायमची सुटका झाली. नानासाहेब चांदोरकरांची पोटदुखी बाबांनीच बरी केली. बाबांनी त्यांना बर्फी तुपात खालून खावयास सांगितली. या उपायाने चांदोरकरांना बरे वाटू लागले. माधवराव देशपांडे यांना मूळ व्याधीचा पुन्हा त्रास होऊ लागला. बाबांनी पूर्वी काढा करून दिला होता म्हणून ते आताही काढा करून प्यायले, पण झाले भलतेच. आराम न पडता त्रास अधिकच वाढला. पुढे बाबांच्या कृपेनेच माधवरावांची व्याधी बरी झाली. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.